हरे जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, राम गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर गोपालन रत, गोकुल संकट हारे राम, गोकुल संकट हारे जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, राम कृष्ण हरि। रामा नवनीरद सम, नवनीत प्रिय, नवनीरद सम, नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राम, नवल विनोद विहारी राम, राम जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम, राम रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आमुचे हे धन धन
विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम सांगले उत्तम न लगे मोल सांगले उत्तम न लगे मोल न लगे मोल विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम कदा हे सरेना न नेती तस्कर कदा हे सरेना न नेती तस्कर अथवा राजे थोर नेईना विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम वाऱ्याने उडेना न बुडे पाण्यात वाऱ्याने उडेना न बुडे पाण्यात न जळे अग्नीत अग्नी माझे विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम तुका म्हणे नाम हिरे मोती कदा तुम्ही हाती घेईना रे विठ्ठलाचे नाम आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम जय जय रघुवीर आम्ही ज्याला धन मानतो त्या धनामध्ये आणि नामाच्या धनामध्ये किती फरक आहे हा फरक या अभंगात सांगितला शब्द हे महाराज म्हणतात आमचं खरं धन नाम कसं आहे ते चांगले उत्तम दोन कशाला सांगितलं एखादी गोष्ट चांगली असली म्हणजे उत्तम असते असं नाही नायलॉनचे कपडे दिसायला चांगले चकचकीत उन्हाळ्यात सगळे त्वचा विकार त्या टेरिकॉटन नायलॉनमध्ये चांगलं आहे उत्तम नाही बरं अनेक गोष्टी उत्तम आहेत पण त्या चांगल्या नाहीत उदाहरणार्थ आरोग्य उत्कृष्ट होण्यासाठी गोमूत्र प्यावं गोमूत्राचं सेवन काय आहे उत्तम आहे
चांगलं नाही ना, जमतंय काय? चांगलं आहे पण उत्तम असेलच असं नाही, उत्तम आहे चांगलं असेलच असं नाही. नामाबद्दल सांगताना महाराज म्हणतात ते चांगलं पण आहे, उत्तम पण आहे. आणि सगळ्या लोकांना कशाची आवड असते ते त्यांना माहिती आहे. फुकट मिळालं की लोकांना आवडतं. चकटफू. मी खरंच एका घरी पाहिलंय असे कॉफीचे 12 मग होते. 12. म्हटलं का हो, तुमच्याकडे कॉफी कोण पितं? कोणीच नाही पित. हे एवढे 12 मग. मग 1 किलोवर 1 फ्री आहे. 1 किलोवर 1 फ्री म्हणून 12 किलो कॉफी घेतली. ती लोकांना वाटली. कप घरात आहेत, त्याच्यात चहा पितो आम्ही. पण हे कप का आणले? फुकट होते. आता आपल्याला अक्कल नसते, सोडून द्या की ते फुकट नसतात. जाऊ दे. पण नामाबद्दल सांगताना चांगले उत्तम आणि पुढे न लगे मोल. हे फुकट आहे, मोल द्यावं लागत नाही. कारण गोष्ट चांगली असली तरी ती घ्यायला आपल्या खिशात काहीतरी पाहिजे ना. अगदी सुंदर सोन्याचे दागिने आहेत, सुंदर आहेत, सुवर्ण असणं उत्तम आहे, पण त्याला मोल दिल्याशिवाय ते कसं? नामाचा व्यापार पाहता नाम चांगलंही आहे, उत्तमही आहे, आणि काही मोल द्यायचं नाही आहे तरी घ्यायचं नाही आहे, म्हणजे काय गंमत आहे? बरं, महाराज त्याच्याही पुढे जाऊन त्याबद्दल सांगतात, कदा हे सरेना. आता इतर धनाची तुलना करूया. कितीही तांदूळ भरले, साखर भरली, कधी ना कधी संपणारच न हो, नवीन आणणं आवश्यक आहे. पण मी एक 11 लाख नाम घेतलं, आता संपलं, ते संपलं. संपेल कसं? कदा हे सरेना. त्याच्या पुढे जाऊन सांगतात, न नेती तस्कर. माझं शेवटचं 2 लाख नाम चोरीला गेलं, चोरांनी पळवूनच नेलं. म्हणले नाही न पळवता येत कोणाला. आणि त्या चोरानंतर नंबर कोणाचा लावला? अथवा राजे थोर. ते मोठे चोर. छोटा चोर परवडला, पण राजाकडे अधिकार असतात. इमर्जन्सी, तो सगळीच्या सगळी तुमची प्रॉपर्टी जप्त करू शकतो, कुठल्याही क्षणी तुमचं खातं गोठवू शकतो. ते शासनाला अधिकार आहेत. युद्धजन्य परिस्थिती. त्यामुळं राजा बाकी सगळं नेऊ शकतो, नामस्मरण कसं नेईल? अथवा राजे थोर थोर ते नेऊ शकत नाहीत. असं धन कुठलं? तर पांडुरंगाचं किंवा कुठलं आपलं जे उपास्य दैवत असेल त्याचं नाम. आता एवढं सांगून साधं का? नाही. अजून महाराज सांगतात, वाऱ्याने उडेना. मग आता वाऱ्याने उडून जाणारं धन कुठलं? अगदी प्रामाणिकपणे पाहाल तर घर सुद्धा. वादळ आलं, पत्रे गेले, भिंती गेली, छत गेलं, सगळं गेलं. किंवा शेतामध्ये पीक आलं, ते पोत्यात भरून ठेवलं, वादळ आलं, पीक. कुठलंही धन वावटळीमध्ये उडून जाऊ शकत नाही असं जगात आहे काय? शक्य झालं तर तूही उडून जाशील, एवढा वारा असतो. पण नामस्मरण उडून गेलं.
वाऱ्याने उडेल, ते उडून जात नाही. बरं, फार पाऊस झाला, पिकं वाया गेली, न बुडे पाण्यात, पाण्यात बुडत नाही. आणि महाराज म्हणतात कशी गंमत आहे, नजळे अद्भुत अग्नी माझी. आगीमध्ये जळत नाही असं काही जगात आहे, पण नाम हे असं अद्भुत आहे की ते अग्नीत सुद्धा शॉर्ट सर्किट झालं आणि 1,00,000 नाम गेलं. शक्य नाही. वाऱ्याने जात नाही, पाण्यात बुडत नाही, अग्नीनं जात नाही, कधी संपत नाही, चोर नेत नाही, राजे नेऊ शकत नाही. एवढं चांगलं धन असताना महाराज म्हणतात, तुका म्हणे धन हिरे मोती. हे नामाचं धन खरे हिरे मोती आहेत, पण कदा तुम्ही हाती घेईना, तरी तुम्ही हातात काही ते घेत नाही. असं काय? विठ्ठलाचे नाम. बरं, घेतलं तर किती वेळ? मी करतो ना जप, किती वेळ? दिवसातली 15 मिनिटं कधी चुकवत नाही. म्हणजे अख्खी चंद्रभागा साफ करायची आहे, हा तुरटीचा खडा घेऊन नदीत फिरतोय. अरे ते काय 15 मिनिटांनी होणार आहे बाळा? काहीतरी तर प्रमाण सांग. मला खोकला झाला, डॉक्टरकडे गेलो, त्यानं ग्लायकोडिन नावाचं पेय दिलं, घरी आलो, 15 दिवस घेतलं, खोकला गेला नाही. डॉक्टर, हे काय औषध आहे का चेष्टा? 15 दिवस पितोय. त्याच्यावरच डॉक्टरला कळली माझी अक्कल. एवढीच बाटली मला 15 दिवस पुरली. कसं पिता? कसं म्हणजे? आमच्याकडे शाई भरायचा ड्रॉपर आहे, 2 थेंब रोज. आपले तो काय पोलिओचा डोस आहे का? काय 2 थेंबांनी काय होतं मला सांगा? काहीतरी तर प्रमाण ठेवा. आयुष्य चालवण्यासाठी पगार मिळवायचा तरी किमान हाफडे म्हणजे 4 तास ड्युटी करावी लागते. शास्त्र तसं सांगतं, जीवनातला किमान 10वा हिस्सा उपासनेसाठी द्यावा. 10वा हिस्सा म्हणजे आता 16 तासाचे भागिले 10 करा. एवढा वेळ तरी किमान परमार्थाच्या उपासनेसाठी गेला पाहिजे. राईट? असभ्य बोलतात लोक. चला 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 काका, लवकर जायचंय, 5 मिनिटं थांबाव, पटकन पूजा करून टाकतो, लघवी करून घेतो आणि येतो. पूजा करून टाकतो, लघवी करून घेतो, आणि मग काय क्रम आहे काय कळत नाही कुठे. थांबावं जरा 5 मिनिटं. 2 मिनिटात पूजा करून टाकतो, लघवी करून घेतो, येतो. अवघड आहे. अर्थात तेही वाईट नव्हे, फक्त पूजा टाकणं वाईट, एवढंच विषय. बाकी शिवांबू चिकित्सा मोठीच आहे, यात वाद नाही. पण सगळ्यात कमीत कमी वेळ कशाला? तर परमार्थाला. म्हणून महाराज म्हणतात, जन्मजन्मांतरी आपली सोबत करणारी संपत्ती ती आहे. पुढच्या जन्माला जाताना काय बरोबर घेऊन जाणार? जे परमार्थ उपासना केली असेल ती, आणि जी पापं केली असतील ती सगळी घेऊन पुढच्या जन्माला जायचं आहे. तर मग खऱ्या अर्थानं ती आपली जोडी आहे. बरेच लोक रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून तिथं गोडी म्हणतात. सुकृताची गोडी नाही, बहुत सुकृताची जोडी.
नाम हे तुझ्या जोडीला असलेलं अनंत जन्माच्या प्रवासाचं धन आहे, पण घेत नाही. काय करावं? तर या नामाचं शक्तीच्या रूपानं, धनाच्या रूपानं कसं प्रगटीकरण आहे, हा विषय उत्तरंगामध्ये पाहू. अभंगाच्या सगळ्या ओळी एकदा आठवायच्या. आणि इतर सगळं धन आहे ते नामधनाला साठवण्यासाठी आहे. पेटी कशासाठी? अंगठी ठेवायला. लॉकर कशासाठी? अंगठी सगट पेटी ठेवायला. बँक कशासाठी? अंगठी सगट, पेटी सगट, लॉकर सगट सगळं ठेवायला. पण बँक आहे, लॉकर आहे, तिजोरी आहे, पेटी आहे, अंगठीच नाही. हा जो काही त्रास आहे तुझा बाळा, सगळा प्रपंच मांडलाय कशासाठी? तर या प्रपंचाच्या पेटीमध्ये नामाचं धन भरायचं आहे. तेच धन जर भरलं जात नसेल तर नुसत्या पेटीला घेऊन करू काय? तेव्हा प्रपंचातल्या इतर धनाबरोबरच पेटीला पण किंमत असते, डबीला किंमत असते. किमती डबी आहे, पण कशासाठी? त्याच्यापेक्षा किमती काहीतरी ठेवायचं, यासाठी ते आहे बाळा. डोक्याच्या कवटी नावाची डबी, डोक्याची कवटी नावाची डबी कोणासाठी? त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मेंदू त्याला ठेवण्यासाठी. तोच जर वापरायचा नसेल तर माणसं म्हणतातच कवटीच उलटी आहे मेल्याशी मेल्या. कशाला देवाने कवटी दिली? तेव्हा प्रपंच कशासाठी? घर कशासाठी? संपत्ती कशासाठी? स्थैर्य कशासाठी? तर या नामधनाला जोडण्यासाठी, परमार्थाला वाढवण्यासाठी हे लक्षात घेतलं म्हणजे मग आपोआप त्याच्याकडे आपली वृत्ती वाढायला लागते. आपली तर आहेच, इतरांची सुद्धा वाढवता येते. म्हणून एकदा अभंगाचा आठव, मग आख्यानाला आनंद. आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे हे धन धन विठ्ठलाचे नाम, आमुचे हे धन 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 विठ्ठलाचे नाम. सांगले उत्तम न लगे मोल, चांगले उत्तम न लगे मोल, न लगे मोल हे विठ्ठलाचे नाम, आमुचे हे विठ्ठलाचे नाम. विठ्ठलाचे नाम, विठ्ठला नाम. फिरत्याचा काय बरती देशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आकाश चमक
जे आकार तुझ्या घटांच्या उतरून दिला नसे अंत ना पार तू वेडा कुंभार तूच घडविसी तूच फोडसी पुरबाळसी तूच ताडसी तूच घडविसी तूच फोडसी पुरबाळसी तूच ताडसी नकळे यातून काय जोडसी देसी डोळे परी निर्विसी तया पुढे अंधार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. संतांच्या प्रभावळीमध्ये 2 कुंभारांचा उल्लेख आहे. त्यापैकी गोरा कुंभार अधिक प्रसिद्ध आहेत, पण त्याच्या आधी राका कुंभार हे नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये आले. राका कुंभारांचं पूर्वायुष्य मोठा अद्भुत आहे. पंढरपुराच्या नजीकच कोण्यातरी गावात त्यांचा निवास आणि जुन्या घराप्रमाणे आपलं घर ते सर्वांचं घर. त्यामुळं गल्लीतल्या कोंबड्या जरी आल्या तरी दाणे टाकायचेच, आमची नाही आहे ती असं नाही म्हणायचं. मार्गातनं कोणी गायी गेल्या तरी जलाशय तयार, कुत्रं गेलं तरी भाकर तुकडा टाकायचाच. सगळ्यांचं घर आहे. परमेश्वराच्या कृपेनं सुबत्ता दिली आहे. तेव्हा असा दयाळू हा राका कुंभार, त्याची बायको आणि त्याची मुलगी, असा छान प्रपंच चालला होता. आणि यांच्या घरी राहायला एक मांजर आपल्या 5 पिल्लांसह आलं. बापरे, अख्खा काबीला चला कुटुंब. पण मांजराचं ते दुर्दैव आहे, त्याला आपली पोरं बोक्यापासून वाचवायला लागतात. त्यामुळं कधी या कोपऱ्यात, कधी त्या कोपऱ्यात, कधी या घरात, कधी त्या घरात उकड्याचे दिवस होते. म्हणून त्या मांजरीनं आपली पिल्लं नेमकी मडक्यात ठेवली. आता कुंभाराच्या घरची पद्धत आहे, आठवडाभर मडकी करायची आणि रविवारच्या दिवशी भट्टी लावायची.
गैरअर्थ नाही घ्यायचा, भट्टी लावायची म्हणजे. नाही तर सगळ्या आगगाडीच्या स्टेशन शेजारी भट्ट्या आहेतच, ती नव्हे, कुंभाराची भट्टी. अग्नी प्रज्वलित करायचा, त्याच्यात ती मडकी भाजायला टाकायची. त्याला शब्द पण आहे मराठी भाषेकडे, आवा, आवा म्हणायचं त्याला. आणि जसा त्या राका कुंभाराचा घरात आवा पेटला, मडकी आत पडली. मांजर कुठेतरी फिरायला गेलेली गावात, तिनं धूर बघितला, तिला कळलं आपल्या पोरांचं काय झालं. सगळी मडकी आगीत गेलेली. तशी ढांगात टाकत धावतच आली. मांजर आगीत उडी मारायला लागली. राका कुंभार तिला ओढून काढायचा, त्याला कळे नाही असं का करते. ती मांजर सारखी आगीत उडी मारायला जायची. अव्याजवळी धावून त्वरित आली, अव्याजवळी धावून त्वरित आली, अव्याजवळी धावून त्वरित आली. धूर पाहून या घाबरीच झाली, धूर पाहून या घाबरीच झाली. पुढे मागे घालते येरझार, पुढे मागे घालते येरझार. चकित होई राका कुंभार, चकित होई राका कुंभार. अव्याजवळी धावून त्वरित आली, त्वरित आली, त्वरित आली. अरे अरे. आणि जेव्हा त्या मांजरीनं राका कुंभाराला चाटायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मांजर हे सांगते अशी ती पिल्लाला चाटते, ती बहुतेक आगीत पडली का काय. मुलीला विचारलं, अगं मडकी टाकताना बघितली नाहीस का मडकं. मी नाही बघितली मडकी, बायकोनी नाही. आणि शेवटी पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगा, आयुष्यात आत्तापर्यंत कोणाचं वाईट झालं नाही, केलंच नाही, तर अजाणतेपणे का होईना या आईच्या आयुष्यभराचं दुःख माझ्याकडून का बरं. काही करा, पण पोरं मेली नाही पाहिजे. पाहिजे तर याच्या बदल्यात मी असं करतो, हा सगळा कारभार तुम्हाला अर्पण. पंढरपूरला येईल, तिथल्या आलेल्या सगळ्या भक्तांची सेवा करेन, प्रपंच बंद करतो, पण माझी सेवा मान्य करून घ्या. मुलं मेली नाही पाहिजे. आणि महाराज अग्नी जेव्हा शांत झाला, मडकी बाहेर आली, प्रार्थना तर केली होती, काय झालं माहीत काय. जशी मडकी उपडी केली तशी पाची पेलं पळतच सुटली बाहेर. अरे बाप. आणि अशी पळताना बघितली मात्र ताबडतोब आपल्या गावातला दुसरा कुंभार बोलावला आणि देवळातला भटजी बोलावला. आपलं ठरलं, त्यांनी त्याचा शब्द पाळला. आता माझा शब्द. सगळं घरदार त्या दुसऱ्या कुंभाराच्या नावे, कोणी होतकरू तरुण होता त्याला देऊन टाकलं, तू आता हा व्यवसाय सांभाळ. आम्ही चाललो. पत्नी मुलीसह पंढरपुरात येऊन राहिले. झाडाखाली निवास, घर आहे कुठे. पण बायकोनं एकच विचारलं, समजा भक्ताची सेवा करायची असेल
तर काहीतरी तर पैसा पाहिजे. एखादा भुकेला भक्त आला, म्हटला मला भाकरी पाहिजे, काय करणार? एखादा वृद्ध भक्त आला, तो म्हणला मला गरम पाणी पाहिजे आंघोळीला, कुठनं आणणार? पातेलं नाही, चूल नाही, लाकडं नाही, काय? काहीतरी तर केलं पाहिजे. हे लक्षात आलं आणि मग प्रपंच परमार्थासाठी असा सुरू केला. कसा? तर पंढरपुराच्या पलीकडे जायचं, जंगलात जायचं, वाळक्या काटक्या जमा करायच्या, मोळ्या बांधायच्या, बाजारात आणायच्या, विकायच्या, त्यातनं 1 रुपया मिळायचा. त्या 1 रुपयात सुद्धा सगळ्यांचं जेवण खाण होऊन सगळं दानधर्म होत असे. रुपयाला खूप किंमत होती. आणि एके दिवशी कथा झाली अशी की राका कुंभाराची मुलगी बापाची धोत्र धुवायला चंद्रभागेवर, आणि त्याच वेळेला नामदेवाची मुलगी तिथं. हिनं धोतर धुवून झटकलं, ते पाणी तिच्या अंगावर उडालं. नामदेवाची मुलगी रागवली. ती म्हणाली, का गो दिसत नाही का मी? म्हणजे दिसते की. असं कसं पाणी? नदीच्या घाटावर सगळे बसले आहेत, पाणी उठणारच ना. कोणाची पोरगी आहे तू? म्हणले मी राका कुंभाराची पोरगी. है कुंभाराची आहे म्हणून गाढवासारखी वागली. कारण कुंभाराच्या घरी गाढवा असतात, मातीवाल. कुंभाराची आहे म्हणून गाढवासारखी वागली. मग ती म्हणाली तू ग कोणाची? ती म्हणली नामदेवाची. नामदेवाची आहे म्हणून अहंकार आला. मी किमान गाढवासारखी तरी झाले, तू तर बापासारखी झाली अहंकारी. आता रागाचा पारा जास्तच चढला. घरी येऊन वडिलांना सांगितलं, असं असं त्या राका कुंभाराच्या पोरीनं तुमचा उपमर्द केला. खरं काहीच केलं नव्हतं. त्या राका कुंभाराची फजिती झाली पाहिजे. झालं. मग हाच हट्ट घेऊन नामदेवरा वळात. कोणतरी दरिद्री राका कुंभार माझी योग्यता काढतो, त्याची फजिती झाली पाहिजे. आता कशी करायची? म्हणले भगवंता उद्या असं करूया, तो मोळ्या घेऊन येण्याच्या रस्त्यावरती एक सोन्याची नाणं ठेवायचं. नाणं घेण्यासाठी तो वाकला की त्याची महती संपली, लोभ आला, सेवा संपली. आणि याप्रमाणे दुसऱ्या दिवशी केला उपद्व्याप. पांडुरंग म्हणले चला. ते नाणं टाकलं तिथे, बसले झाडामागं लपून. राका कुंभार आला मोळ्या घेऊन, मागणं बायको येणार आहे, मुलगी येणार आहे. ते नाणं बघितलं आणि राका कुंभाराच्या मनात एकच विचार, मला काही मोह नाही, पण लेक माझी लहान आहे ना, तिला वाटेल सोनं घेऊया, दागिने करूया, नाहीतरी रस्त्यात फुकट मिळालं आहे. हा मोह नको म्हणून त्या नाण्यावर माती टाकावी यासाठी खाली बसला. यांना दिसलं फक्त खाली बसला. नामदेव म्हणले देवा टाळी द्या, काम झालेलं आहे. ते म्हणले टाळी आत्ता देऊ शकत नाही, पिक्चर अभी बाकी है. सीन बघा ना पुढं काय आहे. बायको मुलगी आली. मुलीनं विचारलं बाबा काय करता? आता खोटं बोलून काय उपयोग नाही. इथं नाणं पडलं होतं, माती ढकलली. तुला मोह व्हायला नको म्हणून ढकलली. आणि तेव्हा ती मुलगी म्हणाली मला कशाला मोह होईल? या जगातला सर्वात श्रीमंत कोण असेल तर माझा बाप आहे. हा कशाला मोह? राका कुंभार म्हणतो काय चेष्टा करते का काय माझी? अगं दिवसाला 1 रुपया मिळतो, त्यातनं भाजी भाकरी येते. मी श्रीमंत नाही का सांगा? नाही का सांगा? जर घर दार घोडे गाड्या
बंगले, बैल, शेतं, याला श्रीमंती म्हणायचं असेल, याला धन म्हणायचं असेल, तर मुलीनं फक्त एकच गणित मांडलं. असं किती धन टाकलं की आगीतली पिल्लं जिवंत बाहेर येतात, तेवढं सांगा. काही धुण्यासाठी काही पैसा तर द्यावा लागतो. आगीत पडलेली मांजरीची पिलं जिवंत बाहेर येण्यासाठी तुम्ही सांगा, 1.5 कोटीचं घर पेटलं पाहिजे म्हणजे हे जमतंय. एक 50 घोडे बळी द्या तर हे जमेल. काहीतरी तर सांगा ना गणित. एक 35 किलो सोनं द्यावं लागेल. यातलं काय दिलं म्हणजे पिल्लं जिवंत येतात? पंचमहाभूतावर ज्याची सत्ता, तो भगवंत माझ्या बाबांचं बोलणं ऐकतो. याच्यापेक्षा श्रीमंती काय पाहिजे? काय कल्पना आहे त्याची? तो ऐकतो ना. तुम्ही सांगितलेलं अग्नी जाळू शकत नाही असं जगात काही आहे काय? ते मडकं अग्नीतच होतं. तुम्ही देवाला सांगितलं, देवा मडकं तर भाजलं पाहिजे, पिलं तर मेली नाही पाहिजे. मग अग्नीचा दाह इथे कुठपर्यंत न्यायचा याच्यावर त्याची सत्ता, आपलं काहीच नव्हतं. तुमचं ऐकलं ना देवाने. मग जगाचा त्रिभुवन नायक माझ्या वडिलाचं ऐकतो, तर मग ह्या सोन्याच्या नाण्याचा मोह मला का व्हावा? आता पांडुरंगाने हात पुढं केला, द्या टाळी, पिक्चर समाप्त. हाच एंड पाहिजे होता म्हणले मला साहेब. आणि इथे पांडुरंगाचं म्हणणं फार सुंदर आहे, नामदेवांच्या गाथेत आहे, आणि ते फार गंभीरपणे घ्यायला पाहिजे. आणि ते असं आहे, नामदेवा, कारण नसताना अकारण या भक्ताबरोबर वैर झालं, काही कारण नव्हतं. संघर्ष झाला, काहीतरी चढाओढ झाली, प्रसंगी कण रागा किंभार हा मानभंगही झाला, काही कारण नव्हतं. आता झालं ते सुधारायला त्या व्यवस्थेतूनच जावं लागतं. त्यामुळे नाम्या पंचायत अशी होणार, अजाणतेपणी भक्त असलेल्या एका कुंभाराचा आपल्याकडून उपमर्द झाला, म्हणून आपल्या सद्गुरूंची वाट मोकळी करण्यासाठी अशाच एका भक्त कुंभाराकडून तुझा उपमर्द होईल तेव्हा रस्ता मोकळा होणार. व्यवस्था अशी उलटी होते. म्हणून मग गोरा कुंभारांच्याकडून मडकं कच्च, हा उपमर्दाचा प्रसंग झाला. त्याचं त्यांनी फार वाईट वाटून घेतलं नाही. याचं कारण, अरे पांडुरंगाने मला हे सांगितलं होतं की असाच कोणाकडून माझा उपमर्द झाल्याशिवाय झालेलं गणित सुटणार नाही. बस सांप्रत आपल्या सप्ताहानंतर सगळ्यात मोठा मेवा घरी घेऊन जायचा तो हा, की अजाणतेपणी सुद्धा आपण कोण्याही भक्ताबद्दल द्वेष, मत्सर, स्पर्धा, ईर्षा, उपमर्द ही भावना मनात येता कामा नये. दुर्दैवाने होता असं ज्ञानाची तपस्या, भक्तीची तपस्या काही प्रमाणात का होईना अहंकार आणि तेच. जर एखाद्या माणसाने म्हटलं, अहो तुम्ही ते मना सज्जना भक्तिपंथेची जावे म्हटलं ना, ते ह्या दादाने अर्थ सांगताना असा सांगितला, सज्ज ना म्हणजे तू सज्ज आहेस ना, तयार आहेस ना. अरे मना, असा या दादाने अर्थ सांगितला बरं का, की आम्हाला हे नवीन कळलंय, याचा आनंद होत नाही, मला कोण हे शिकवत आहे? उगाच काहीतरी बडबडू नको, या दादाला काही कळतंय? काही खरं नाही. आणि दुर्दैवानी महाराज, भारतातली 90% देवस्थानं या एकाच गोष्टीमुळं मागं राहिली.
की भगवंताचं काम राहिलं बाजूला, एकमेकाचा द्वेष, दुसऱ्याबद्दलचा दुजाभाव, मी करतो तेच काम फक्त मोठं, बाकीची सगळी कामं करतात ते सगळे छोटे किंवा ते खोटे. अरे तुम्ही काय दासबोध पारायण केलं, आम्हाला विचारा, तू मेले किती केलं? तू असा काय सुनील चिंचोळकर आहेस का? सुनीलजी होते बराशे, म्हणजे कल्याणाचं जे उदाहरण आहे ते त्यांच्या बाबतीत सत्य होतं की तुम्ही दशक क्रमांक, समास क्रमांक आणि ओवी क्रमांक सांगा, ती ओवी कुठली आहे ते सांगतील, किंवा तुम्ही ओवी सांगा त्याचं हे सगळं ते सांगतील. इतकं उलटी सुलटी सगळा दासबोध आत्माराम तयारीचा होता. त्याने त्या पद्धतीने तो प्रगट केला होता. पण दुर्दैव असं होतं महाराज, आता 27ला आपल्याकडं कुंभमेळा आहेच, आतापासूनच कुठला आखाडा कोणापाशी याच्यावर चर्चेपेक्षा मारामारी. मग जाऊ दे, इतरांनी काय करावं त्याला आपण हात लावू शकत नाही, इतरांनी काय बोलावं आपण काय तोंडाला हात लावू शकत, किमान ते आपल्याकडून होणार नाही एवढीच काळजी आपण घेऊ शकतो. म्हणून मी काल जसं सांगितलं की आता दासबोधाचं वितरण गिरीश भाऊ करताच आहेत. 600 रुपयाचा दासबोध 100त द्यायचा म्हणजे पर प्रत 500 रुपये नुकसान तर आहे. तेव्हा मनामध्ये जर आलं ठीक आहे, मी दासबोधाच्या 10 प्रती घेऊन जाऊन दुसऱ्यांना देत बसणं हा उपद्व्याप करायची मला इच्छा नाही, तर मग किमान माझ्या आजोबांच्या स्मरणार्थ एखादी 11,000ची जर देणगी त्यांना दिली तर तेवढ्या ग्रंथांचे 500 रुपयाचे तुटवडे भरून निघतात आणि तेवढ्या अधिक लोकांपर्यंत ते पोचवता येतं. आपण कमीत कमी ध्येय ठेवलं आहे 1,30,000 का, तर 13 कोटी रामनाम जप झालेला आहे, 13 अक्षरी श्रीराम जयराम, म्हणून 1,3 हा आकडा डोळ्यासमोर धरला. परमेश्वराच्या कृपेनं यातले 50,000च्या वर दासबोधाचं वितरण झालं. आता केवळ 50-80,000चं गणित, एक टार्गेट घेऊन तर काम करायला पाहिजे. बरं विचारून तर पहा, मी पर्वती झोपडपट्टीत गेलो होतो, त्यांना म्हटलं तुम्हाला रामदास माहिती आहेत का? हो म्हटले. एक जो म्हटला माझ्याकडे फोटो पण आहे, म्हटलं जा घेऊन ये. तो घेऊन जो आलो तो रामदास आठवल्यांचा फोटो. त्या रात्री मी झोपू नाही शकलो. म्हणजे तोंडात 10 गोष्टी मारायची वेळ आली. याचा अर्थ रामदास आठवल्यांच्या माणसांनी आमच्या माणसाचा फोटो या झोपडीतल्या सगळ्यांकडे पाहिजे, यासाठी जेवढे कष्ट घेतले तेवढे पुण्यातल्या आमच्यासारख्या समर्थ भक्तांनी नाही घेतले. ही माझ्या पराभवाची जागा होती की त्याला रामदास म्हटल्यावर आठवले आठवतात पण स्वामी आठवत नाही. मग आपले बुवा तुम्ही पुण्यात का राहता, हा प्रश्न होता तिथे. मी असून तिथे काय उपयोग आहे, मी असून तिथे काय लाभ झाला. तेव्हापासून कानाला खडा लावला. रिकामा वेळ असला की मनाच्या श्लोकाची पुस्तकं उचलायची, त्या शिवस्तीत जाऊन बसायचं. आहे का तुझ्याकडे? नाही. घे. कशाला घे? पाठांतर कर. कशाला कर पाठांतर? दर महिन्याच्या पौर्णिमेला इथं स्पर्धा होणार आहे. अरे वा, हो का? हां, 10 श्लोक म्हणून दाखव, 15 रुपये बक्षीस. तो एक कॅडबरी मिळणार यासाठी तरी का होईना. ह्या प्रकाराकडे मनाच्या श्लोकाच्या 10 श्लोकांचं पाठांतर करून काय होणार आहे? पुस्तकच ज्यांनी बघितलेलं नाही त्याच्याकडून एवढं जरी झालं. आज मला आनंद वाटला की या मठामध्ये सुद्धा आपण वर्षातनं एकदा येतोय, पण सातत्याने साप्ताहिक संस्कार वर्ग या ठिकाणी होतो. आणि नुसता होतो असं नव्हे, आत्ता आपल्याला असं जाणवतं की आपण सगळे येतोय, पण इथे जे राहत आहेत आसपास यातला कोणीच इथे नाही येऊन बसलेला. तर संस्कार वर्गाच्या निमित्तानं या वस्तीमध्ये राहत असलेली जवळजवळ
100च्या वर मुलं या ठिकाणी दर सप्ताहात येतात, रामरायाची उपासना करतात. आणि यासाठी ही जी कुणी मंडळी, आता एखाद्याकडचं संस्कार केंद्र खूप मोठं असेल, त्याच्यामध्ये 1000 मुलं येत असतील, पण म्हणून असं मनात येऊ नये 100 काय होते. असा जर उपमर्द झाला तर कार्याला खीळ पडते. इतकंच नव्हे तर नामदेवांच्या सद्गुरू भेटीला विलंब झाला. त्यामुळे एका महत् कार्याच्या विलंबाची घटना उगाच कारण नसताना ईर्ष्या झाली तर होत राहते. म्हणून आपल्याकडे समाप्तीच्या दिवशी आग्रहाने हा अभंग म्हटला जातो. कुठला? आमच्याकडून भक्ती तू प्रचंड करून घे, मात्र अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. त्यांना अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. अशी नामाची, संस्काराची आणि त्याचबरोबरीनं संत साहित्याच्या प्रसाराची अशी धुरा प्रत्येकानं आपापली पणती पेटवून त्या त्या ठिकाणचा अंधकार दूर करायचा आहे. मात्र सगळ्यांनी एकमेकाचा आदर ठेवावा, एकमेकांच्याबद्दलचा सगळे आदर ठेवतील अशी इच्छा मनात ठेवून नाम घ्यावे. लक्षात घ्या, नामाची शक्ती अशी अगाध आहे की तुम्ही एखादा हेतू डोक्यामध्ये ठेवून जरी ते नाम घेतलं, आता पारमार्थिक हेतू नाही, खरं ऐहिक हेतू ठेवून ते घेऊ नये अशी पण समजा घेतलं तरीसुद्धा एखादा तुमच्या मनातला सत्संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीनं निसर्गाची गटबांधणी होते आपल्या उपासनेमुळं. भले मग ती गोष्ट माझ्याकडूनच होईल असं नाही, कोणाच्या वतीनं तरी का होईना माझ्या मनात आहे ती गोष्ट साकार व्हायला लागते. विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केली या रघुनाथे हे प्रचित येते. अशी नामाची जर महती असेल तर अहंकाराचा वारा न लागो राजसा असा मनामध्ये संकल्प करून जे जे कोणी या भारतवर्षामध्ये चांगली कामं करतायत त्या सगळ्यांचं एकमेकांमध्ये परम प्रेम राहावं, परम आदर राहावा. आणि अशा आदराने भारतामध्ये हे सगळं कार्य मोठं व्हावं. अरे एकमेकांच्याबद्दल आदर कसा ठेवावा, भारताकडून शिका असं लोकांनी म्हटलं पाहिजे. किमान माझ्या घराकडं बघून तरी म्हटलं पाहिजे. तेव्हा असा हा समाजाला निर्मत्सर करण्याचा एक छोटासा संकल्प रामरायाच्या भेटीबरोबरच आपण मनात ठेवूया आणि या संकल्पाला डोळ्यासमोर ठेवून नामाचा थोडासा हव्यास करूया. नामस्मरणाची, नामगायनाची थोडी वेळ वाढवूया. बघू तर खरी रामराय काय चमत्कार करत नाही. प्रचाराच्या दृष्टीनं बोलायचं तर बोलायचं आहेच, समुपदेशन करायचंच आहे, पण याला यश द्यावं म्हणून नामाचा असा अट्टहास करावा की 50 लाख रुपये दिले तरी हे सौहार्द मिळणार नाही. पण नामाच्या शक्तीनं हा स्नेह पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात पाझरल्याशिवाय राहणार नाही. यासाठीचा आपल्याला महाराजांचा अभंग अमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, आमुचे हे आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, नाम विठ्ठलाचे नाम, नाम विठ्ठलाचे नाम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय